इंटरनेटवर सध्या सर्वात जास्त कोणता शब्द सर्च होतोय माहितीये? लॉकडाऊन. होय, लॉकडाऊन शब्द सध्या सर्वात जास्त सर्च होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत जागतिक युद्धाबाबत भाष्य केलं आणि लॉकडाऊन 2026च्या चर्चा सुरू झाल्या. बरोबर 6 वर्षांपूर्वी म्हणजेच 24 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची औपचारिक घोषणा केली होती. आता मोदींच्या संसदेतील भाषणानंतर पुन्हा लॉकडाऊन लागेल अशा शक्यता व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळेच लॉकडाऊन हा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होणारा शब्द होतोय. 6 वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती स्थिती आज आहे का? तर नाही. मग तरीही लॉकडाऊन लागेल या चर्चा का सुरू झाल्यात? चला हाच विषय आज आपण समजून घेऊ. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. हा विषय समजून घ्यायचा असेल तर अगोदर या विषयाची सुरुवात कशी झाली ते पाहावं लागेल. सध्या जगभरात अमेरिका इराण युद्धाचा विषय ट्रेंड करतोय. या युद्धामुळे जगभरात तेलाचे संकट निर्माण झाले आहे. अमेरिकेने 5 दिवस युद्ध थांबविल्याचे सांगितले असले तरी इराण मात्र आता ऋषीला पेटला आहे. इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याचा बदला म्हणून इराणही आता अमेरिका व इस्रायलवर जोरदार हल्ले करताना दिसत आहे. त्यामुळे हे युद्ध पुढील काही दिवसात थांबेल अशा शक्यता नाहीत. याच युद्धामुळे जगभरात तेलाचे संकट निर्माण झाले आहे. सध्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. युद्धामुळे पश्चिम आशियाई देशांवर तेलाचे संकट आले. त्याच संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन दिले. अधिवेशनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीत जागतिक पुरवठा साखळ्या कशा विस्कळीत झाल्या होत्या याची आठवण करून दिली. सध्या सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धामुळे याच पुरवठा साखळ्यांवर परिणाम झालाय. अनेक देशातील दळणवळण थांबले. हेच मोदींनी आपल्या भाषणातून सांगितले. मोदींनी आपल्या भाषणात सरकारची भूमिका सांगितली. ते म्हणाले, कोरोना काळातही सरकारने जागतिक संकटाचे ओझे सर्वसामान्यांवर पडू दिले नाही, आताही पडू देणार नाही. कोरोना काळात आपण सगळ्या आव्हानांना एकजुटीने साथ दिली, एकत्र सामोरे गेलो. आता पुन्हा आपल्याला तसेच सज्ज व्हायचे आहे. आपण प्रत्येक आव्हानाला संयम, आत्मसंचय आणि शांत मनाने सामोरे जाणार आहोत. मोदींच्या याच भाषणाचा संदर्भ घेऊन लॉकडाऊन 2026 लागण्याच्या चर्चा सुरू झाल्या. आव्हानांचा सामना करण्याचे मोदींचे आव्हान काही महाभागांनी थेट लॉकडाऊन 2020 ची जोडले, पण तसे नाही. सोशल मीडियावर तर लॉकडाऊन 2026च्या चर्चांना ऊत आला, पण तसे होण्याची शक्यता 1% नाहीये. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून इंधन, खते आणि गॅसच्या किमतींवर परिणाम होत आहे. ही कठीण परिस्थिती दीर्घकाळ टिकू शकते. त्यामुळे देशवासियांनी प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या तयार रहा या विधानाचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा पसरू लागल्या. खरं तर मोदींनी आपल्या भाषणात या संकटांवर मात करण्यासाठी सरकार काय करते आहे हेही सांगितले. परंतु अल्पबुद्धीच्या या व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीच्या काही स्वयंघोषित तज्ज्ञांनी या भाषणाचा अर्थाचा अनर्थ केला. 24 मार्च 2020 रोजी जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला होता तेव्हा देशात कोरोनाचे सुमारे 500 रुग्ण होते. मात्र 2026 मध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भारतात सध्या कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असून केवळ 7 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक कारणास्तव लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाहीये. सध्याचे संकट हे आरोग्यविषयक नसून आर्थिक आणि भौगोलिक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर सरकार कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्याच्या विचारात नाही. केवळ युद्धाचे जागतिक परिणाम कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. लॉकडाऊन लागणार नाही हे आता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अहिल्यानगर लाईव्ह 24 ही नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.